ठीक आहे. आता शेवटचे आता आपल्याला 10-30 मिनिट राहिले, अर्धा तास राहिले. अर्धा तासामध्ये फोकस करा. ठीक आहे. बघा काय सांगितलेलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मिसेस मीरा अँड माधव. माधव आणि मीरा आहे. मीरा आहे ना? हा ठीक. मीरा अँड माधव. प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2019. डेबिट बॅलन्स दिलेला आहे. स्टॉक दिले, डेटर्स दिले, बिल्स रिसिवेबल दिलेले आहे. स्टॉक हे ओपनिंग स्टॉक आहे, 1 एप्रिलचं दिलेलं आहे म्हणून, बरोबर. ओपनिंग स्टॉक, डेटर्स दिलेत, बिल्स रिसिवेबल दिलेत, परचेस रिटर्न दिलेत. आता इथं रिटर्न, हे रिटर्न्स म्हणजे काय, सेल्स रिटर्न आहे. ठीक आहे. त्यानंतर कॅरेज इनवर्ड दिले, कॅरेज आउटवर्ड दिले, मोटर कार, मोटर व्हेकल दिलेले, जनरल रिझर्व दिले, एक्सपोर्ट ड्युटी, ऍडव्हर्टाइजमेंट 3 इयर्सची ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली. आपल्याला 1 इयरची ऍडव्हर्टाइजमेंट करायची, म्हणजे कमी करायची ऍडव्हर्टाइजमेंट म्हणल्यावर ते काय असणार, डेप्रिसिएशन असणार आहे. डेप्रिसिएशन नाही, आपलं प्रीपेड असणार किंवा पेड असणार आहे, आधीच पेड केलेलं. त्यानंतर स्टेशनरी आहे, ड्रॉइंग्स दिलेत, मीरा, माधव. ड्रॉइंग्स म्हणजे काय करतो आपण, कॅपिटल मधनं लेस करतो, हे लक्षात येतं. ड्रॉइंग्स काय करतो आपण, कॅपिटल मधनं लेस करतो. त्यानंतर लीज होल्ड प्रिमायसेस दिलेत, म्हणजे जी आपली असेट्स आहे, जास्त कालावधीसाठी घेतलेली जागा भाड्याने. त्यानंतर कॅश इन अँड फर्निचर दिले. बँक ओव्हरड्राफ्ट क्रेडिट साईडला, बँक ओव्हरड्राफ्ट हे आपल्याला जास्तची रक्कम दिलेली बँकेने, मग ते आपल्याला देणं असतं. त्यानंतर काय, बिल्स पेबल, बरोबर. लॅबिलिटीज आहे, क्रेडिटर्स लॅबिलिटीज आहे, सेल्स आपल्या ट्रेडिंगच्या डेबिटला येते. ठीक आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग रेंट कुठे येतं, लॅबिलिटी साईडला येते. त्यानंतर अनपेड वेजेस कुठे येतात सांगा बरं, त्याला आपण कुठं असेट साईडला लिहिणार आहे. त्यानंतर काय, कॅपिटल दिलेत, दोघांचे कॅपिटल, आणि त्यानंतर परचेस रिटर्न दिले. परचेस रिटर्न परचेस मधनं, हे रिटर्न सेल्स मधनं मायनस करायचे. ऍडजस्टमेंट बघूया. ऍडजस्टमेंट मध्ये काय प्रॉब्लेम आहे, क्लोजिंग स्टॉक आहे, ही जमते सर्वांना. आरडीडीची ऍडजस्टमेंट म्हणजे रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्सची ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर डिस्काउंट ऑन डेटर्सची सेम ऍडजस्टमेंट आहे. डिस्काउंट ऑन डेटर्स म्हणजे काय, आरडीडी मायनस करून जे आले त्यावरती 3% काढायचे, आणि दुसरं इफेक्ट काय करायचंय, म्हणजे दोन्ही एकच ऍडजस्टमेंट झाल्या, त्या सेपरेट माइंड दिलेल्या आहेत आपल्याला. त्यानंतर लीज होल्ड प्रिमायसेस वरती काय सांगितलं, व्हॅल्यू सांगितली. लीज होल्ड प्रिमायसेसची व्हॅल्यू एवढी आहे, आणि आपल्याला किती दिले, लीज होल्ड प्रिमायसेस 1,10,000, म्हणजे डेप्रिसिएशन झालं. ठीक आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, लास्ट ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग, एक स्पेस झालाय, आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग आणि स्टेशनरी वरती 500 रुपये आउटस्टँडिंग चार्जेस. म्हणजे एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित फोकस देऊन ऐका. पहिला टॉपिक मी परत एकदा सांगतोय, त्यामुळं व्यवस्थित ऐकलं पाहिजे. ऐकलं तर तुम्हाला समजणार आहे. सर हे येतं आम्हाला, येतं तुम्हाला, पण बाकीचे काही जण 4-5 जण आहेत, त्यांना पण यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत. काही जण नवीन आहेत, 2-3 जण. ठीक आहे. त्यांसाठी मी परत एकदा एक रिव्हिजन म्हणून, आणि तुम्हाला पण थोडीसं एकदम परफेक्ट होऊन जाईल. ह्यामध्ये काही क्वेरीज असतील तुम्ही विचारू शकता ना, बरोबर नाही. तर आता इथं काय, इन द बुक्स ऑफ मीना अँड माधव. ठीक आहे. नेक्स्ट, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2019. हेडिंग देणं कंपल्सरी असतं, डेबिट साईड, क्रेडिट साईड, बरोबर. काही जणांना 11वीला पण नव्हते, आणि त्यांना फायनल अकाउंट जमत नव्हतं, आणि आता डायरेक्टली ऍडमिशन पण उशीर झाले 2-3 जणांचं, असे पण विद्यार्थी आहेत. त्यामुळे मी परत एकदा रिपीट घेते. ओपनिंग स्टॉक म्हणजे जो एप्रिलचा ओपनिंग स्टॉक असतो, तो ओपनिंग स्टॉक असतो. किती अमाऊंट आहे, 25,000 रुपये. आउटरला लिहून घ्यायचे, डायरेक्ट अमाऊंट 25,000 रुपये लिहून घेतले, 25,000 रुपये. त्यानंतर काय, डेटर्स कुठे तर असेटला येतं, सिक्वेन्सने आपण पोस्टिंग करणार आहोत. सन्ड्री डेटर्स, ओके. ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनर साईडला लिहिले 80,500 रुपये. त्यानंतर काय दिलेलं आपल्या 80,500. त्यानंतर बिल्स रिसिवेबल, हे पण असेटला येतं. बिल्स रिसिवेबल लिहून घ्या. बिल्स रिसिवेबल असेट साईडला येतं. व्हेरी गुड. असेट साईडला बिल्स रिसिवेबल लिहून घ्यायचंय. अमाऊंट किती आहे, 76,145. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, पुढं काय दिलं आपल्याला, परचेसेस दिले. परचेस कुठे येतात, ट्रेडिंग अकाउंटला येतं. मग ट्रेडिंग अकाउंटला परचेसेस लिहून घ्यायचे, 2 परचेसेस.
ट्रेडिंगच्या डेबिटला सर्व एक्सपेन्स असतात तर टू लिहायचंय. ट्रेडिंगच्या क्रेडिटला इन्कम असतात तिथं बाय लिहायचंय, लक्षात घ्या. परचेस वरती परचेस रिटर्न ऍड करायचे, इनर साईडलाच लिहून घेऊ. त्यानंतर सिक्वेन्सने जात असताना जर काय रिटर्न दिलेत, सेल्स रिटर्न दिलेत, म्हणजे काय सेल्स रिटर्न आपल्याला लेस करायचे असतात सेल्स मधनं, लिहून घेऊ सेल्स रिटर्न क्रेडिट साईडला, परचेसच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर काय दिलेलं आहे, कॅरेज इनवर्ड. म्हणजे कॅरेज इनवर्ड कुठे येतं, ट्रेडिंग अकाउंटला येतं, बरोबर. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसला येतं. इनवर्ड कॅरेज लिहून घेतले, अमाऊंट किती आहे 3000, आउटरला लिहून घ्यायची ऍडजस्टमेंट नव्हती म्हणून, ठीक आहे. मग त्यानंतर काय दिलं, कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड आहे प्रॉफिट अँड लॉसला येतं, लिहून घ्या प्रॉफिट अँड लॉसला कॅरेज आउटवर्ड, ऍडजस्टमेंट नव्हती म्हणून बाहेर 4500 लिहिणार. त्यानंतर काय दिलेलं आहे, कॅरेज आउटवर्ड मोटर व्हेकल. मोटर व्हेकल कुठे येतं, असेटला येतं, ऍडजस्टमेंट आहे का त्याला, नाहीये. खाली बघा ऍडजस्टमेंट कशा कशाला, त्याला स्टार करून घ्यायचं, मी पहिल्यांदाच सांगितलं आहे. म्हणजे सनरे डेटर्सला 2 वेळा स्टार करायचंय, बॅड डेप्सला 1 स्टार करायचंय, बॅड डेप्स दिला असेल तर. त्यानंतर लीज होल प्रिमायसेसला स्टार आहे आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरीला स्टार आहे, कारण की त्यांच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. त्याला आपण इनर साईडला लिहिणार आहे, ज्यांना ऍडजस्टमेंट आहे त्याला इनर साईडला लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर काय, जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस म्हणजे काय, खर्च आहे आपला, तो कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, डेबिट साइड. जनरल एक्सपेन्सेसची अमाऊंट किती आहे, 1800 रुपये, ऍडजस्टमेंट नव्हती म्हणून बाहेर लिहून घेतले. त्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी हे पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतं, प्रॉफिट अँड लॉसच्या 900 रुपये. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट किती, ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे इनर साईडला लिहायचे 4800. आता हिडन ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे आताच करून घेऊ आपण ऍडजस्टमेंट, नंतर खालची ऍडजस्टमेंट करू, कारण की नंतर ती राहते ऍडजस्टमेंट. हिडन ऍडजस्टमेंट करत असताना डायरेक्टली ज्या त्यावेळेस हे करून टाकायची, ते 2 इफेक्ट देऊन टाकायचे. आता हिडन ऍडजस्टमेंट मध्ये कधी 3 वर्षाचे हे दिलेत, आपल्याला किती वर्षाचे पाहिजेत, आउटरला 1 वर्षाचं पाहिजे म्हटल्यावरती हे 3 वर्षाचे असतील तर 1 वर्षाचे काढायचे. 3 वर्षाला एका महिन्याला किती असतात बघू, 2 मिनिटं पेन काढू आपण. 1 वर्षाला महिने किती असतात, 12, बरोबर आहे. 1 वर्षाला महिने किती असतात, 12. मग 3 वर्षाला महिने किती असतील, 12 के 12, 12 24, 12 36, बरोबर. 36. ऍड करतो कोणतरी पेज वर आता, टाइम वर चला, म्हणजे मला असं मध्ये आधी काही टाइम जाणार नाही आपला, बरोबर. 36 येणार, म्हणजे काय करावं लागणार इथं, आणि अमाऊंट किती आपली, ते 36 महिन्याची किती दिलेली आपल्याला, 4800. तर आपल्याला 1 वर्षाची काढायची. मग 4800 हे 4800 गुणिले क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 12 महिन्याला किती काढायचं ना आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 भागिले 36, बरोबर. 12 के 12, 12 36, 3 एके 3, 3 एके 3, 1 राहिला, 3 सक 18, 1600 आली, बरोबर. 1600 हे काय झाले, 1 महिन्याचे झाले. यावरती परत अजून काय दिलेलं आहे, हे 1 वर्ष झाले, सॉरी 1 वर्षाचे, 1 इयर. किती वर्ष झाले, 1 वर्ष, म्हणजे 12 महिन्याचे झाले. पण आपल्याला इथं काय सांगितलंय की डेट दिलेली, डेट दिली आहे ऑक्टोबरची. मग ऑक्टोबरची डेट म्हणल्यावरती मंथ मोजा, 11 ऑक्टोबर 2011. आपण बॅलन्स शीट कधीच करतोय, 19 करतोय, 18, म्हणजे ह्याच्या पुढे आपल्याला डेट मोजायची 1 ऑक्टोबरच्या पुढे, बरोबर. ऑक्टोबर, हे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, किती झाले, 1 2 3 4 5 6, किती महिने झाले, 6 महिने झाले. मग 6 महिन्याचं कॅल्क्युलेशन करायचंय. जर 12च्या ऐवजी 6 लिहिलं तरी चालणार आहे, किंवा वर्षभराचं काढून त्याला 6 केलं तरी चालणार. म्हणजे 1600 गुणिले 1, सॉरी किती महिन्याचे आहेत, आपला 6 महिन्याचा काढायचा ना, म्हणल्यावरती 6 भागिले 12, 12, 6.12, 1 2 येतील, 6 कसा 12, 6 1 6 12, 2 1 2, 3200. 2 3200 कसे 800 रुपये येतील ना. हा सॉरी डिवाइड 800 रुपये, 800 रुपये किती होतील,
800 रुपये म्हणजे हे 6 6 महिन्याची. महिने झाले. म्हणजे आपल्याला जे रिक्वायर होते हे आउटरला पाहिजेत 800. मग 4800 मायनस 800 रुपये केले तर किती राहतात ना 4000 आपल्याला लेस करावं लागते. 4000. 4000 हे आपले किती वर्षाचे आहेत? 3 वर्षाचे 2 वर्षाचे आणि हे 800 रुपये एका वर्षाचे म्हणजे 6 महिन्याचे झाले. क्लिअर? मग आउटरला किती येईल? 800 रुपये येतील. इनर साईडला ऍडजस्टमेंट येईल आपली 4000 रुपयाची. ठीक आहे. सेकंड इफेक्ट. सेकंड इफेक्ट सांगतो ना. मग आता आपण काय केले? लेस केले ना. आता मी सांगितल्याप्रमाणे लेस केलं तर काय करतो? अपोजिट करतो. ऍड केलं तर सरळ. आता इथे लेस केले म्हटल्यावरती कुठनं लेस केले? एक्सपेन्सेस मधनं. म्हटल्यावरती कुठे येणार इफेक्ट? प्रॉफिट. असेटला येणार. कुठे येणार? असेट. कुठे येणार? असेटला येणार सेकंड इफेक्ट. ऍसेट. इथं प्रीपेड असं होणार. प्रीपेड म्हटल्यावरती 4000 प्रीपेड होतील. आउटरला 800 रुपये येतील. सेकंड इफेक्ट कुठे येणार? असेट साईडला लिहून घेऊ. हे पहा. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. आता प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट साठी 4000 रुपये लिहून घेतले कारण इनर साईडला लेस केलेली व्हॅल्यू लिहायची. बरोबर? ऍडजस्टमेंट हिडन ऍडजस्टमेंट करून घेतली. नंतर पुढची पोस्टिंग करून घ्या. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आता प्रिंटिंग अँड स्टेशनरी दिली का आपल्याला हा दिलेली त्यावरती ऍडजस्टमेंट आहे. इनर साईडला लिहून घ्या 1200 रुपये. त्यानंतर ड्रॉइंग्स दिलेत. ड्रॉइंग काय करतो आपण? पार्टनर्स मधनं लेस करतो. त्यामुळे खाली लिहून घ्या लेस ड्रॉइंग. लेस ड्रॉइंग दोघांचे मीनाचे इथं आणि कॅपिटल लिहून घेतले आपण. त्यांचं कॅपिटल किती ते लिहून घ्या पहिलं. कॅपिटल मीनाचं 75,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर कोण आहे? माधव. माधवचं कॅपिटल किती आहे? 75,000. त्यानंतर नेट प्रॉफिट नेट लॉस ऍड करावा लागतो. त्यासाठी त्यांचं लेस काय लिहायचं तिथं? ड्रॉइंग्स किती याचं? ड्रॉइंग्स आहे 2000 रुपये आणि वरचं होतं 3500 रुपये. मग असं पहिल्यांदा लेस करून घेतले. मग आता नेट प्रॉफिट किंवा लॉस झाला ते आपल्याला ऍड किंवा लेस करायचंय पुढं. ठीक आहे. मग हे पोस्टिंग झालं. लीज होल प्रिमायसेस कुठे येतं? 1,10,000 रुपये ते येतं असेट साईडला. ऍसेट साईडला. बरोबर. लीज होल प्रिमायसेस होते ऍडजस्टमेंट आहे. त्यामुळे काय करायचं? इनर साईडला लिहून घ्यायचं. लीज होल प्रॉपर्टी म्हटलं तरी चालेल त्याला. लीज होल प्रॉपर्टी 1,10,000 रुपये. त्यात मग ऍडजस्टमेंट आपल्याला लेस करायची त्यामुळे एक जागा सोडणार आहे आपण. त्यानंतर काय दिलं आपल्याला? कॅश ॲट बँक 45,000 रुपये. ॲसेट. बरोबर. त्यानंतर फर्निचर दिले. मग फर्निचरची अमाऊंट किती आहे? 8,300. आणि त्यानंतर काय दिलं आपल्याला? कॅश ॲट बँक ओव्हरड्राफ्ट. कॅश ॲट बँक राहील ना. कॅश ॲट बँक. हा, कॅश ॲट बँक 45,000. ठीक आहे. त्यानंतर लायब्ररी साईट फर्स्ट काय दिलं आपल्याला? बँक ओव्हरड्राफ्ट दिले. बँक ओव्हरड्राफ्ट किती दिलेत आपलं? बँक ओव्हरड्राफ्ट 5,000 रुपये. 5,000. बँक ओव्हरड्राफ्ट लायब्ररी साईटला येतात आपल्या पोस्टिंग प्रमाणे. करून घ्या पोस्टिंग लायब्ररी साईटला बँक ओव्हरड्राफ्टची. अमाऊंट किती दिली बँक ओव्हरड्राफ्टला? 5,000. 5,000 रुपये लिहून घ्या बँक ओव्हरड्राफ्टला. आउटर साईडला ऍडजस्टमेंट आहे का त्यावरती बँक ओव्हरड्राफ्ट होतो? नाहीये. ओके. इथं 2,000 रुपये अमाऊंट लिहिली. बघू आपण बरोबर आहे का चुकली आपली अमाऊंट. इथं किती दिले आपल्याला? 5,000 रुपये दिले. काही वेळेस आपलं टायपिंग मध्ये चूक झाली असेल तर आपल्याला काय फरक आला तर आपण तिथं चेंज करूया. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट पुढे काय दिले आपल्याला? पहिल्यांदा पोस्टिंग तर पूर्ण. बिल्स पेबल. बिल्स पेबलची अमाऊंट किती दिली? 12,500. 12,500 लिहून घ्या बिल्स पेबलची. सन्ड्री क्रेडिटर्स 68,000. त्यानंतर बिल्स पेबल लिहून घ्या पहिला. बिल्स पेबलची अमाऊंट किती? 12,500 लिहून घे. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स दिलेत. सन्ड्री क्रेडिटर्स किती दिलेत? 68,000. 68,000 लिहून घेतले. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढे काय सांगितलंय? सेल्स. सेल्स कुठे येतं? ट्रेंडिंग अकाउंट क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला तर सेल. व्हेरी गुड. लिहून घ्या ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. 3,25,000. 3,25,000 मायनस 1,000 किती आउटरला?
हा ह्याचं ऍडजस्टमेंट आहे. 24,000 बरोबर. ऍडजस्टमेंट म्हणजे हे आतमध्येच ते रिटर्न केलेला माल. हा त्यानंतर काय आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट कुठे येतं? लायबिलिटी, लायबिलिटी लिहून घ्या. आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यामध्ये काय येणार? रेंट येतील बरोबर. त्यामध्ये अजून परत ऍड करायचे बरोबर. इनर साईड लिहिलं तरी चालणार. त्यानंतर काय सांगितलं आपल्याला? आउटस्टँडिंग रेंट, अनपेड वेजेस, अनपेड वेजेस. मग अनपेड वेजेस कुठे येतात सांगा बरं? लायबिलिटी साइड, लायबिलिटी लँडर ना, सॉरी असेट मगाशी बोललो मी. हे लायबिलिटी लँडर. लायबिलिटीला येतात सर. हो लायबिलिटी लँडर. लायबिलिटी लँडर अनपेड वेजेस बरोबर. किती अमाऊंट आहे अनपेड वेजेसची? 1500 रुपये. ते म्हणजे हा आउटस्टँडिंग. 1500. ठीक आहे. नेक्स्ट पुढे काय सांगितलं आपल्याला? कॅपिटल, कॅपिटल. मग कॅपिटल ऑलरेडी मांडलेलं आहे आपण. त्यानंतर काय करायचं? आपलं परचेस रिटर्न दिलं. परचेस रिटर्न काय करतो आपण? परचेस मधनं लेस करतो. लेस, मग अशाच तऱ्हेने आपण ट्रायल बॅलन्स नील करून टाकला. म्हणजे ट्रायल बॅलन्स पूर्ण मायनस करून आउट राहिले 2,07,500. आता आपल्याला काय करायचं? ट्रायल बॅलन्स झाल्यानंतर ऍडजस्टमेंट करायचे. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट सांगायचे. क्लोजिंग स्टॉक. पहिला इफेक्ट काय करतो आपण? पहिला इफेक्ट काय करतो? क्रेडिट साईड. ऍसेट, आणि दुसरा इफेक्ट ट्रेंडिंग अकाउंट क्रेडिट साइड. पहिलं ट्रेडिंगचे क्रेडिट, नंतर असेट साईड ट्रेडिंग. ऍसेट साइड. काय येणार? क्लोजिंग स्टॉक अमाऊंट किती येईल? 32,000 आहे तेवढी. त्यानंतर लिहून घ्या हा. बरोबर. क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट 32,000. दुसरा इफेक्ट देऊन टाकला. ठीक आहे, क्लिअर. त्यानंतर काय दिलं आपल्याला? दिलेलं आहे प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स, डेट्स. म्हणजे आरडीडी वरती काढायचे आपल्याला. किती काढायचे आपल्याला? पर्सेंटेज लेस फ्रॉम सेंट्री डेटर्स ना. हा, सन्ड्री डेटर्स. 3%. हा, 3 नाही, पहिल्यांदा आपल्याला काय वरची पहिली ऍडजस्टमेंट बघा. दुसरी म्हणजे हा सर, पहिले डाउटफुल डेट लेस करायचे सेंट्री डेटर्स. म्हणजे किती? 78,500 येतील. लेस केले 80 मधनं 2 गेले तर 78 येतात. त्यानंतर परत काय करायचंय? त्यावरती आरडीडी 3% करायचं आपल्याला. किती? 3%. ठीक आहे. मग 3% आपल्याला आरडीडी करायचे. मग 3% काढा. 1% म्हणजे काय? 2 झिरो घालवायचे. तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं होतं. 1% म्हणजे 2 झिरो घालायचे आणि त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचे. बरं, जे नव्हते त्यांना परत मी काढून दाखवतो म्हणजे ते समजेल. कारण आपण प्रॉब्लेम त्यांच्यासाठीच घेतोय, ना की ज्यांना जमतं त्यांच्यासाठी. ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठी घेतोय मी. बरोबर. इंटू 3 भागिले किती होतील? 100. आपला 3% काढायचे ना, पर्सेंटेज व्हॅल्यू 100 असते. हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. म्हणजे 3 5 जा 15, 5 1 कॅरी, 3 8 जा 4 30. किती होतील? 3 8 जा 24. 24 प्लस 4 24. 5. बरोबर. 1 कॅरी. 3 7 जा 21. 21. मग काय येतील? 2,255 अशी अमाऊंट येईल. मग 2,255 काय आहे? आपलं 3%चं रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स आहे. आरबीडीडी आपण त्याला म्हणू शकतो, किंवा आरडीडी म्हटलं तरी चालेल. डिस्काउंट ऑन डेटर्स. मग मायनस करा त्यातनं. मग आपल्या इथे या. मग आरडीडी किती येतील? अरे हा, इथं 2 कॅरी होतील ना. 25 ना. 20 आल्यानंतर इथं कॅरी किती होतील? 2 होतील. म्हटल्यावरती आपली अमाऊंट काय येईल? 23,000 येईल ना. बरोबर का नाही? म्हणजे इथं काय? 7 3 जा 22 होतं. 24 आहे. म्हणजे इथं 2 कॅरी होतील. कॅरी किती होतील? इथं 2 कॅरी होतील. बरोबर. 2 कॅरी झाल्यामुळे इथं किती येईल? 23 येईल. बरोबर. म्हणजे 3 7 जा 21 प्लस 2. हे रफ करूया. आपल्याला आले 2355 आपण देऊन टाकले. दिल्यानंतर आउटरला काय करायची? मायनस करायची अमाऊंट. मायनस करून आउटरला लिहून घ्यायची. 76,145 आली. आणि दुसरे इफेक्ट कुठं काय करायचे? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये बॅड डेब्ट्स आहे का पहिल्यांदा सर्च करायचं. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये बॅड डेब्ट्स दिले का? प्रॉब्लेम मध्ये नाही नाहीये. दिले. मग
पोस्टिंग करून घ्या. न्यू आरडीडी किती दिली आहे? बरोबर, एवढी दिलेली आहे. त्यानंतर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर किती दिलेत? 2000 रुपये. 2000 दिलेली. 2 मिनिटं. हॅलो, लेक्चर मध्ये आता करतो फोन थोड्या वेळात. सरांना लागलाय. अरे देवा. हॅलो, लेक्चर मध्ये आता करतो फोन. ठीक आहे, आले 2000. त्यानंतर काय सांगितले आपली पुढची ऍडजस्टमेंट पहा. व्हॅल्यू ऑफ leasehold premises on 31st म्हणजे 1 लाख रुपये व्हॅल्यू होती, पण आपल्याला व्हॅल्यू किती ती 1,10,000. 1,10,000 मग ते आपले काय लेस लेस 10,000 लेस होतात ना. डेप्रिसिएशन करणं, कारण की आपली अमाऊंट ती दिली ऍडजस्ट म्हणून ती घ्यावी लागते आपल्याला. मग ती अमाऊंट येण्यासाठी आपल्याला 10,000 मायनस करावं लागते. मायनस केल्यामुळं त्या दुसरा इफेक्ट अपोजिट होईल. ऍड केला तर स्टेट इफेक्ट असतो. अपोजिट इफेक्ट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. मग लीज होल प्रीमायसेस, आता पूर्ण लिहून घ्या. लीज होल प्रीमायसेस रिटर्न ऑफ केले होते. किती अमाऊंट रिटर्न ऑफ केली? 10,000 रुपये. क्लिअर. त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला? लास्ट ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी. मग करा आउटस्टँडिंग expenses printing stationery 500 करायचं. दुसरा इफेक्ट ऍड केला म्हणलं सिमिलर खालीच ऍडजस्टमेंट खाली म्हणजे 1700 NRC 1700 नाही 700 रुपये 500 रुपये. 1700 रुपये ना. आउटरला 1700 येतील, खाली 500 रुपये दुसरा इफेक्ट. हा ना, टोटल 1700 येईल ना. टोटल 1700. ठीक आहे. आता काय झालं आपलं? ऍडजस्टमेंट झालं, पोस्टिंग झालं. आता पहिली स्टेप झाली, पूर्ण पोस्टिंग करून घेतलं. दुसरी स्टेप ऍडजस्टमेंट सॉर्ट केला. तिसरी स्टेप काय करायची आपल्याला? क्लोज करायचं. ज्यावेळेस क्लोज करतो, जसं आपण लेजर अकाउंट मध्ये क्लोज करायचंय तसं इथे पण क्लोज करायचं आपल्याला, हे लक्षात घ्या. करत होतो. मग लेजर अकाउंट मध्ये कसं क्लोज करतो? जी साईड मोठी असेल त्यातनं लहान साईड लेस करायचं. आपण 11वी विभाग मध्ये पाहिले लेजर अकाउंट. आता मोठी साईड कोणती आहे? इथं 2 लाख आहेत, इथं 3 लाख आहेत. म्हणजे ही 2 मिळून काय 3 लाखाच्या वरती जात नाही, म्हणून ही साईडच मोठी आहे. मग किती अमाऊंट आहे ना इथं पहा, इथे येईल 3,56,000 रुपये. मग 3,56,000 दोन्ही साईडला लिहून घेतली. 3,56,000 रुपये. मग आता या सगळ्यांची टोटल केली. मग आता हे 25,000 प्लस 2,07,000 रुपये. 5 मध्ये 7 वाढवले किती जातात? 12. 12 ने 13 म्हणजे 3,32,500. मग त्या 32 मधनं 3 वाढवले म्हणजे की 2,35,500 येतील. मग 2,35,500 मायनस किती मायनस करायचे आपल्याला? 3,56,000 रुपये. त्यात 3,56,000 मधनं 2,35,500 मायनस करायचे. ठीक आहे. मग 2 लाख काय सर? 2 लाख 2,35,500 मायनस करायचे. मग आता मायनस करा. इथं साईडला बघा, मायनस करून दाखवतो मी. 3,56,000 मायनस किती करायचे? 2,35,500. ठीक आहे. मायनस किती किती येतील सांगा बरं मग? $1,20,500. 1,20,500. हा, 1,20,500 लिहून घ्या. ठीक आहे. भेटला आपला ग्रॉस प्रॉफिट भेटेल. ग्रॉस प्रॉफिट काय करतो आपण? ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला 1,20,500. मग इथं पण मोठी अमाऊंट कोणती? क्रेडिट साईडच मोठी, त्यामुळे दोन्ही साईडला लिहून घ्या. शेवटचे 4 मिनिट राहिले, पटपट सांगायचे आपल्याला. कॅल्क्युलेशन समजलं नसेल तर मी तुम्हाला सांगतो. क्लोजिंग एकदम सोपं आहे. काय? मोठ्या साईड मधनं लहानचा अमाऊंट लेस केली, मग ती अमाऊंट आलेली ग्रॉस प्रॉफिट. मग ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर केला. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर केल्यानंतर त्याची पण त्याच पद्धतीने टोटल गेली नेट प्रॉफिट काढण्यासाठी. ठीक आहे. नेट प्रॉफिट काढला. नेट प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला काय करायची? टोटल इथं का टोटल करायची गरज नाही. 1 लाखाच्या वरती अमाऊंट आहे, इथं ही अमाऊंट आहे. मग आता हे सगळ्याची टोटल करायची आणि यातनंही मायनस करायची. सगळ्यांची टोटल किती ती?
हा इथं पॉईंट आहे म्हणलं आपल्याला समनी टोटल जमणार नाही. ठीक आहे, मग सगळ्यांची टोटल येते, त्यात नाही टोटल मायनस केल्यानंतर आपला अमाऊंट किती येते? 96,000 सॉरी 9,600 सॉरी 96,445 येते. 96,445 काय आलं आपलं नेट प्रॉफिट आलं. काय आलं? नेट नेट प्रॉफिट. प्रॉफिट. मग ट्रान्सफर करायचं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस मध्ये. ते करंट अकाउंट आले ते कॅपिटल मध्ये लिहायचे, ट्रान्सफर टू कॅपिटल, आणि त्यांच्या रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचे होताना प्रॉफिट. आता रेशो काय दिला दोघांचा? रेशो दिलेला आहे, काहीच दिलेला नाही रेशो, म्हणजे काही इक्वल रेशो आहे म्हणल्यावरती अर्धे करून वाटायचे ते. त्यानं 2 डिवाइड केलं तरी चालेल. मग 2 डिवाइड केलं तर एकाला 23,000 येतील, म्हणजे किती? 28,223 येतील, एकाला 22 येतील, कारण की पॉईंट मध्ये उत्तर येते. ठीक आहे, 28,222 रुपये एकाला डिस्ट्रीब्यूट होणार. बरोबर. मग आता हे काय करायचे? ट्रान्सफर करायचे. प्रॉफिट झालाय ना, प्रॉफिट झाला म्हणून आपण काय करतो? कॅपिटल मध्ये आपले भांडवल वाढणार आहे. मग वाढवा. नेट प्रॉफिट एकाला 22 म्हणजे 28,222 येईल, एकाला 28,223 येतील. आउटरला टोटल आणि लेस करून आउटरला काय येईल? 1,19,723. इथं किती येतील? तुम्ही परत घरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस मायनस करून आउटरला अमाऊंट बघा बरोबर येते का. इथं आउटरला येतील एवढे. आता शेवटचे 2 मिनिट राहिलेत, आपल्याला काय करायचे? असेट्स आणि लायबिलिटीची टोटल करायची. असेटची टोटल किती आहे केली तर आपल्याला असेटची टोटल भेटेल 3,30,445. 30,445. इथं पण सेम अमाऊंट भेटेल 3,30,445. असा जर एवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर आपल्याला महाराष्ट्र बोर्ड 12 पैकी 12 मार्क कुठंच गेले नाही, आणि व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने सॉल्व्ह केला तर आपला 100% टॅली होतो. आणि आता ज्यांना जमतोय त्यांनी पण जास्त हवेत जायची गरज नाही, कारण की आपल्याला टायमिंग मध्ये जमलं पाहिजे. अकाउंटचा पेपर असा असतो की आपल्याला जमत असतो पूर्णपणे, पण आपल्याला टाइम पुरत 8 नाही. ते 10 मिनिटांमध्ये. हा टाइम पुरत नाही. आता हा प्रॉब्लेम झालाय तो तुम्हाला किती 15 मिनिटाच्या आतच सॉल्व्ह झाला पाहिजे. टाइम लावून सॉल्व्ह करायचा. ज्यांनी सर आमचं 8-9 मिनिटांमध्ये समजा. हा प्रॉब्लेम 100% 8-9 मिनिटं होतो. हो 8 मिनिटं. 8 मिनिटांमध्ये करून दाखवा. आणि टायमिंग प्रत्येक प्रॉब्लेमच्या वरती टायमिंग लिहायचं, म्हणजे काय पुढच्या सॉल्व्ह करत असताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे बाबा हा प्रॉब्लेम एवढ्या मिनिटांमध्ये होतो. मग एवढ्या मिनिटांमध्ये तुमचा जर 8 मिनिटांमध्ये प्रॉब्लेम झाला तर 100% तुमचा पेपर कम्प्लीट होऊन तुम्हाला पाऊण तास तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार. म्हणजे तुम्हाला चेकिंगला पाऊण तास एक्स्ट्रा भेटणार हे लक्षात घ्या. 8 मिनिटं झालं तर एकदम चांगलंच आहे, पण मी तुम्हाला 15 मिनिटं का म्हणतो, कारण की कॅल्क्युलेशन इन केस ऑफ कॅल्क्युलेशन म्हणजे पूर्ण आपल्या बोर्डाच्या पेपरच्या कॅल्क्युलेशन नुसार हा प्रॉब्लेम किती मिनिटांमध्ये झाला पाहिजे हा अंदाजाने तुम्हाला टाइम दिलेला असतो. बरं 15 त्यांनी 20 मिनिटं दिलेले असतात बोर्डाच्या एक्झाम मध्ये, पण मी 15 मिनिटाच्यात म्हणतो. 5 मिनिटं आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी. ठीक आहे, जरी टॅली झाला नाही बोर्डामध्ये प्रॉब्लेम त्याशी खेळत बसायचं नाही, नंतर टॅली करता येतो. ठीक आहे, पहिल्यांदा पोस्टिंग वगैरे करून ऍडजस्टमेंट करून पुढचा प्रॉब्लेम करायला सुरुवात करायची, नंतर टॅलीला टाइम दिला तरी चालेल. काही काही जण काय करतात, टॅलीला फक्त 2 मार्क आहेत, 2 मार्कासाठी आपण 10 मार्काचा प्रॉब्लेम सोडतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रॉब्लेम सोल्युशन करायचे. आता ऑटोमॅटिकली लिव्ह मीटिंग होईल, तोपर्यंत काय कोणाला प्रॉब्लेम असेल तर विचारा. सर हे सांगा ना मला ते काय कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिटचं. नॉर्मल प्रॉफिट का? बरं आपण उद्या काय तसं करू? ते ऐक चुकतंय उत्तर हा, माझं. मला ते सेपरेटली फोटो काढून पाठव, मी तुला सांगतो. ठीक आहे, ओके. 130 पेज नंबरवर